व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्यानं मिठाईच्या किमतीत वाढ करावी लागेल असं मिठाई दुकानदारांचं म्हणणं आहे। पुण्यातील काका हलवाई मिठाईच्या दुकानामध्ये गॅसचा पुरवठा होत नसल्यानं मिठाईचे दुकानदार डिझेल किंवा इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर करत असल्याचं दुकानदारांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत काका हलवाईच्या या दुकानाचे मालक युवराज गाढवे आहेत। तुम्ही तुमच्या मिठाईच्या दुकानदारांची जी संघटना आहे त्याचे पदाधिकारी आहात। आता परिस्थिती काय आहे आधी ते सांगा आणि तुम्ही कसा मार्ग काढतात त्यातून। सध्या गॅसचा पुरवठा फारच कमी झालेला आहे। दिवसेंदिवस गॅसची उपलब्धता कमी झालेली आहे। सध्या आम्ही आमच्या एजन्सीवाल्याला जर 10 गॅस मागितले तर तो सध्या आम्हाला 5-6 देतोय। काल आम्ही त्याला 10 गॅस मागितले, त्यांनी फक्त 3च गॅस दिलेले। जर अशीच परिस्थिती राहिली तर अवघड आहे धंदा करणं। आणि दिवसेंदिवस गॅसचे रेटसुद्धा वाढत चाललेले आहेत, त्यामुळं रोज वेगवेगळे प्रकारचे रेट यायला लागलेत। तर इथनं पुढे गिरायकाला कोणत्या प्रकारे आम्ही म्हणजे सेवा द्यायची हा प्रश्न पडतोय। याचा परिणाम पदार्थांच्या किमतीवरती होऊ शकतो। जर हीच परिस्थिती पुढे जर राहिली तर 100% पदार्थांवर पण होऊ शकतो। आणि जर हे युद्ध असंच जर जास्त दिवस टिकलं आणि गॅस जर नाही मिळालं तर लोकांनी आणि आम्ही व्यापाऱ्यांनी काय करायचं। सध्या तरी आमच्याकडे 2 प्रकारचे पर्याय आहेत। आमच्याकडे आम्ही डिझेल पण वापरतो आणि इलेक्ट्रिकल सुद्धा आहे, पण तरी आम्हाला गॅसचा पुरवठा सर्वात जास्त लागतो, पण गॅसवर आमचा माल लवकर होतो। व्यवस्थित तुमच्या संघटनेकडून अधिकाऱ्यांना नाही, अजून आमची संघटना आता सध्या आमच्याकडे गॅस येतोय, बंद आहे असं नाही आहे, पण आम्ही पुढे जाऊन आम्ही भेटू शकतो सगळे पदार्थ। वाढ जर झाली किमतींमध्ये तर ती किती असू शकते, काय अंदाज? अजून तरी काय आयडिया नाही आहे, सांगता येणार नाही तशी। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.